नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉग मध्ये। आता जो एक ब्लॉग बघितला असेल तुम्ही बाकीच्या आपल्या त्या गाण्याचा आणि सगळ्या बाकीच्या कार्यक्रमाचा, आता संध्याकाळी मेहंदी आहे। सो त्याच्यासाठी एक राज्यगाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, म्हणजे गाणे वगैरे संगीत वगैरे म्हणणार आहे आणि मेहंदीचा कार्यक्रम आहे। पण आता जरा मस्त म्हणलं सेटिंग वगैरे करू आणि जरा ओके कार्यक्रम करू, म्हणून लुक कसं दिसतोय सांगा, लुक दाखव। लुक एकदम कडक मध्ये विषय। आता केस वगैरे कटिंग केलं आपले समीर भाई आहेत। समीर भाईकडे आपलं काय पण नियोजन असलं की समीर भाईकडे असतं। आता समीर चक्कर मारायला थँक्यू। सो मित्रांनो, आता इकडून जायचं आपल्याला कपडे कलेक्ट करायला, जे माझे कपडे राहिले होते ते कपडे कलेक्ट करायचे आणि तिथून घरी जायचे। सो चला पटपट। आणि हा माणूस मागासपासून मॅच बघतोय, मॅच जाऊ काय कामाचा चल। बायकोचा फोन आलाय, बायकोचा फोन आलाय। अरे गायब झाली काय बायको? क्या अस्मिता जी क्या बोल रहे? काय नाही। हाँ, हमारे इधर मेहंदी का प्रोग्राम है आज, नियोजन जोर में किया हमने। आमच्याकडे उद्या आहे। आमच्याकडे आता आहे, आमचं नियोजन लय जंगी आहे। आमचा सेटअप बघितला तर तुम्ही येडे होताल। आमच्या इथं अक्क चक्क हॉल उभा केला आहे आम्ही। चला आता आम्ही थोडे कपडे बदलतो आणि मग तुम्हाला फोन करतो। चला बाय, भेटूया 7 तारखेला माझ्या लग्नाला ये। तुझ्या लग्नाला येऊ का? तू पण माझ्या लग्नाला ये। ठीक आहे। तुला मंडळ बघायचं का आमचा? थांब तुला मंडळ दाखव। हा थांबा जरा थांबा, कुठे गेला? आडवा कर राहीस मोबाईल, तो मोबाईल आडवा कर ना असा। काम चाललंय। बापरे, यांचा मंडप आपल्यापेक्षा भारी दिसतोय काय? लका 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 लय जोरात मंडप बिंडप केला गेला काय? कसलं आहे डेकोरेशन? आम्ही पण असलंच केलंय। छत्र्या बित्र्या छत्र्या नाही केल्या आम्ही, पण आम्ही पण केलं असंच। हे चाललंय असं इथे। हा आता हे याचं आहे माझं। याला रोडवर टाकलं काय तुम्ही डायरेक्ट? हा, आम्ही रोडवर टाकला डायरेक्ट। याला एक नंबर काम आहे तुमचं बाबा। यांनी स्टेजची हाईट नाही वाढवली। आता यांचा मस्तपैकी प्रोग्राम चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, सगळा सेटिंग बिटिंग करायचा। आपले पण बाहेर सगळं माहोल बिहॉल जमलेला आहे। मावशी आलेले आहे। मावशी आपल्या एकदा नाही ना, थांब पैसा काय काका हा। आता चला मी कपडे वगैरे जरा बदलून येतो, मग आपण बोलूया। चलो ऐक ऐक थांब थांब। काल काय झालं होतं माहितीये का? काल काय झालं होतं, ते स्ट्रेटनिंग केले होते ना, तर काल ते चिपकले होते असे। आता थोडे मोकळे आले तर चांगले वाटतं ते। अरे ते अजून होईल ना, थोडं 2-3 वेळेस। अस्मिता कशी काय दिसते सासू? एकदम मावशी परत फर्स्ट क्लास झाला रे फोन। मॉडेल सासू। हा चल ऐक हा, तुला येतं का असं करता? करायला पाहिजे होतं, खूप भारी दिसतंय। तुला येतं का करता असं? कर बरं। कोण काय नाव आहे? सोपं नव उगं नाव माय यायला लागतंय, यायला लागते। अस्मिता बघ, ही पण आली मध्ये, बघ हिला पण दाखवायचंय तुला। देखो क्या टी शर्ट है, ठीक है। अभी वो चालू हो जाएगी। पापा नहीं क्या? और एक है ना भाई, कौन तो किसको है ना, कि राहुल के क्या नाम बोलते हैं? हाँ कार्यक्रम चालू झालाय आणि माणूस आता आलाय दोघं। माणूस बघा तिकडं, कार्यक्रम चालू आहे आणि मॅच बघत बसतो। उनकी फरमाइश है आज मेरी यार की शादी है।
रंजा आवर घालू नको सोहा देखिए अभी फैमिली प्रोग्राम है जोड़ जोड़ हाथ तुम्हारा रुमाल रही है मी म्हणाल
प्रेम वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून म्हणते गद्दार मला, पाकरा आजाद केलं तुला, आजाद केलं तुला, पाकरा ढोली बाजवा तुझे यार दिल में बसेगा, तुझे यार दिल में बसेगा, दिल में बसेगा, एकटेच आहे का पोपटलाल अजून पण झालं नाही का? त्याच्या 3 गर्लफ्रेंडची लग्न आली, त्यांना पोरं झाली तरी भाऊ तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या बरोबर आज नाचतो, जोपर्यंत वेगळं बायकून आलं तोपर्यंत नाचत असतो, टेन्शन द्यायला मेहंदीचा कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्ते सगळे चौकात जमा झालेले दिसतात तुम्हाला. आता मित्रांनो उद्याच्या सेटअपची हळदीच्या सेटअपची तयारी आमची चालू आहे. जवळजवळ एवढा मोठा सेटअप आहे, लावायला अख्खी रात्र जाणार आहे आणि फुटेजेस थोडेसेच आहेत कारण की मोबाईल स्विच ऑफ झाले होते. ऑलमोस्ट सकाळी 6 वाजले होते आम्हाला सेटअप जोडताना. सेटअप एकदम क्वालिटी झाला होता. उद्या हळदीचा ब्लॉग बघायला. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री एवढा राडा केला, एवढा एन्जॉय केला की पुढचा ब्लॉग शूट करायचा माझ्याकडून विसरून गेला. त्यामुळे मी आता राहिलेला ब्लॉग शूट करतोय. काल ॲक्च्युली हळद होती, सॉरी मेहंदी होती आणि खूप मजा आली, राडा झाला. संगीतचा कार्यक्रम ठेवला होता. नंतर मी पण सिंगिंग केली. सगळेजण आपले काय काय फुटेजेस आहेत ते फुटेजेस असे आहेत की मी टाकले नाही. सगळेजण भयान रडले बिडले, फुल राडा, डायरेक्ट वेगळा माहोल झाला एक आणि फुल एन्जॉय केला, एक आनंद हे केला. आणि माझं प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती आहे की माझा विषय असा असतो की मला रीलपेक्षा रिअलमध्ये ते एक्सपिरियन्स करायला मजा येते. त्यामुळं मला नाही माहिती रील्स वगैरे काय बनले आहे का नाही बनले आहे, कारण की मी आता ब्लॉग एडिट करत होता पण मी बघत होतो. मी ब्लॉग एकाला काढायला दिला होता तर तो काढत होता. तर आता बघूया, तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा. आणि संध्याकाळी लगेच हळदीचा ब्लॉग येईल कारण की हे ब्लॉग्स मागे पुढे झालेले थोडे गडबडीमुळे. सो नक्की तो पण ब्लॉग बघा, हा पण ब्लॉग बघा. आणि आता लग्नाचे सगळे लाईनअप येईल ते पण तुम्हाला मी दाखवेल. सो लव यू, कीप सपोर्टिंग. सगळ्यांनी प्रेम द्या भरपूर. धन्यवाद.